नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचा दुसरा भाग चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला आहे, ज्याला प्रेक्षकांकडून संमिश्र असा प्रतिसाद मिळत आहे. एकीकडे काही प्रेक्षकांना हा चित्रपट भरपूर आवडतोय, तिथेच काहींना हा चित्रपट याच्या पहिल्या भागापेक्षा कमी दर्जाचा वाटतोय. पण तरीही तिकीट खिडकीवर चांगला गल्ला जमवण्यात या चित्रपटाला यश मात्र नक्की येत आहे. चित्रपटाच्या शेवटी जरी दिग्दर्शकाने तिसऱ्या भागाची शक्यता वर्तवली नसली, तरीही चित्रपटात अशा काही गोष्टी, असे काही कथानक आहेत जे पूर्णपणे उलगडलेले नाहीत. अशाच काही गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे नौशा बाबाची गोष्ट. आता हा नौशा बाबा कोण? अहो, व्याकेचे वडील. अहो, याच नौशा बाबामुळे तर आपल्याला एसटीतली धमाल पाहायला मिळालेली. नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचा प्रिक्वल म्हणून जर या नौशा बाबाची गोष्ट दाखवली तर धमालच येईल. दुसरी गोष्ट म्हणजे लॅम्बीच्या वडिलांची गोष्ट. जत्रेत हरवलेले भाऊ आपण भरपूर वेळा पाहिलेले आहेत, पण जत्रेत हरवलेला नवरा आणि त्या नवऱ्याला परत मिळवण्यासाठी केलेला नवस म्हणजे धमालच. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अशोक सराफ यांच्या कुटुंबाविषयी अधिक खोलवर जाऊन तिच्यातले कंगोरे उलगडून दाखवले तरी प्रेक्षकांना बघायला ते आवडेल. आणि चौथी गोष्ट म्हणजे बाबू कालिया आणि साबू कालिया यांचा बदला त्यांचा भाचा काबू कालिया घेतोय. नको, राहू दे, हे जरा जास्तच झालं. तुम्ही सांगा, तुम्हाला कुठली गोष्ट बघायला आवडेल नवरा माझा नवसाचा भाग 3 मध्ये? जरा तुमच्या अपेक्षांचे आणि कल्पनेचे पंख पसरा. हा अवघा कमेंट सेक्शन तर त्याच्यासाठीच खुला आहे.